नमस्कार. मी सिद्धेश रवींद्र नाईक, आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून मी ही निवडणूक लढत आहे आणि माझी निशाणी ही पंखा ही आहे, सिलिंग पंखा ही माझी निशाणी आहे. मी अपक्ष म्हणून ही इलेक्शन लढत आहे. आणि काय झालं आहे की आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघ ह्या नावाने हा मतदारसंघ ओळखला जातो, पण गेली 20 वर्ष झाली माझ्या गावाला नेतृत्व मिळत नाही आहे. जिल्हा परिषद संघ आरोंदा हे नाव जरी नाव लावलं गेलं असलं तरी आरोंदा गावाला नेतृत्व मिळत नाही आहे. आज हीच संधी मला माझ्या गावाने दिलेली आहे गावाचं नेतृत्व करण्याची. गावाने उभा केलेला उमेदवार म्हणून मी आज सगळ्यांसमोर उभा आहे. माझ्या गावाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे की मला पुढाकार घेऊन त्या पुढाकारावर मी ही इलेक्शन लढवत आहे. नाही, लोक मागच्या जे उमेदवार होते त्यांच्यावर बरेच नाराज आहेत. त्यांनी कुठचाही विकासात्मक कामं केलेली नाही आहेत. आपण जर मतदारसंघ फिरून बघितला असाल तर बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि आत्ताच्या घडीला ते परिपूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याच्यामुळे मी हे इलेक्शन लढत आहे. बऱ्याच समस्या आमच्या गावात आहेत. उदाहरणार्थ पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तिलारीची पाईपलाईन अजून माझ्या गावातनं मी पुढाकार घेऊन नेलेली आहे, तरीसुद्धा ते पाणी माझ्या गावाला आत पोचलेलं नाही आहे. खाडी किनारा, एवढा सुंदर खाडी किनारा माझ्या गावाला लावलेला आहे, पण तिथे पर्यटनाच्या दृष्टीने खूप काम करता येतील, सुशोभीकरण करता येतील, रोजगार निर्मिती होईल. पण असं कुठचंही काम मागच्या जे सदस्य होते त्यांनी केलेलं नाही. मागच्या 20 वर्ष हा आरोंदा गावाचा कोणी नेतृत्व नसल्यामुळे ह्या गावावर माझ्या कायम अन्याय झालेला आहे आणि तो जो विकासात्मक ध्येय धोरणं काहीतरी आहेत ती घेऊन मी पुढे जात आहे. नाही, आरोंद्याच्या बाबतीत झालं असेल तर आरोंदा ह्या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा गाव माझा आहे. सुंदर गाव आहे. मी गेली 5 वर्ष आरोंद्यात ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहे. आरोंद्यातील वाडीवार रस्ते असतील, संबंधात ते सर्व प्रश्न असतील, ते मी पूर्ण करण्याचा मी वारंवार प्रयत्न केलेला आहे आणि ते पूर्ण केले आहेत. माझ्या गावाची तुम्ही इमारत बघितलं असाल तर ग्रामपंचायत कार्यालय बघितलं, त्याचंसुद्धा नूतनीकरण झालेलं आहे. मी पंचक्रोशीत नाही, पूर्ण तालुक्यात अशी इमारत नाही असं मला वाटतं, जी इमारत आम्ही आज नूतनीकरणाच्या माध्यमातून गावाला दिलेली आहे. बरेच विकासाची गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, पण जिल्हा परिषदेकडे आमचं नेतृत्व किंवा जिल्हा परिषदकडे असा कुठचाही आमचं नसल्यामुळे आम्हाला विकासाची निधी कमी पडतो आहे. तो विकास निधी कमी पडू नये त्याच्यासाठीही मी इलेक्शन लढवत आहे. आमचं घराणं हे पहिल्यापासून राजकारण आहे. माझे आजोबा ह्या गावचे 11 वर्ष सरपंच होते. भाईसाहेब सावंत यांचं आमच्या घराशी नातं आहे. म्हणून पहिल्यापासून राजकारणाची थोडीशी आवड आणि पहिल्यापासूनचे बाळकडू मला मिळालेलं आहे आणि लोकांमध्ये मिसळून लोकांचं काम करण्याची माझी प्रामाणिक प्रयत्न असतो. कुठचाही हेतू नसतो की 2 पैसे मिळवावेत म्हणून मी या राजकारणात कधी उतरलेलं नाही आहे. लोकांचं कामं करण्यासाठी मी या राजकारणात आहे. माझी ही लढाई आहे ही धनशक्तीच्या विरोधात आहे. सगळे माझ्या विरोधातले जे पक्ष आहेत किंवा जे उमेदवार आहेत पैशाने खूप जरी स्ट्रॉंग असले तरी माझ्या मतदानावर विश्वास आहे की मला ते कुठच्याही परिस्थितीत मी केलेल्या विकास कामांवर मला मतदान करतील आणि मला निश्चितपणे ह्या जिल्हा परिषदेत पोचवतील. माझं काम आहे आणि ही उमेदवारी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही उमेदवारी मला मागून मिळाली नाही. ही गावाने पुढाकार घेऊन मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी परत सांगतो की माझ्या उबाटा पक्षाने मला पाठिंबा दिलेला आहे. तसंच हा पक्ष युतीला सुटल्यामुळे बरेच नाराज लोक आहेत, त्यांचाही पाठिंबा मला आहे. माझे सगळ्यांची सौहार्दपूर्ण चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. इतर पक्षातल्या लोकांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मी ही इलेक्शनची लढाई लढवत आहे. नाही, त्यांच्या भांडणाचा फायदा काय होईल हे मला माहिती नाही, पण तरीसुद्धा मी माझ्या गावाला वोटिंग जे आहे हे सगळ्या गावाच्या तुलनेत जास्त आहे. माझ्या गावचं वोटिंग 3000 आहे. 2200 वोटिंग माझ्या गाव देतो आणि आज काय म्हणाल की ह्या पंचक्रोशीत ह्या पंचायत समितीत जे उमेदवार आहेत ते दुसऱ्या पंचायत समितीतले आहेत आणि मुळात त्या लोकांची त्यांच्यावर खूप खूप नाराजी आहे. त्या लोकांना जे उमेदवार आहेत त्यांना कोणी ओळखत नाही. शर्वाणी गावकर मी नाव घेत नाही, पण त्यांनी काय म्हणतात ते महिला सभापती होत्या त्या, तरीसुद्धा त्यांची काही काही कुठचंही काम नाही आहे माझ्या गावात. त्याच्यामुळे मला निश्चित त्याचा फायदा होईल. नाही, ज्यावेळी मी माझ्या गावाकडे पाहतो
तर मला असं वाटतं की माझा गावसुद्धा सर्वांच्या पुढे गेला पाहिजे. अ, विकासात्मकदृष्ट्यासुद्धा तो पुढे असला पाहिजे आणि निश्चित तो सुंदर असला पाहिजे. गावात खूप समस्या आहे, कैरकचरा आहे, तो सुद्धा साफ करायचा आहे मला. असा गाव करायचा आहे की आमचा गाव हा पर्यटनाच्या सिंधुदुर्गात पर्यटन गाव म्हणून आमचा गाव होता. तो आज त्या नकाशावरून गायब झाला. त्याची ओळख मला ती परत मिळवून द्यायची आहे. म्हणून माझा हा लढा आहे. माझ्या मतदारसंघात 9 गाव येतात. तिरोडा, नाणोस, आरोंदा, तळवणा, किन्हाळा, कवठण, सातार्डा, मडूर आणि सातोसे असे 9 गाव माझ्या या कार्यक्षेत्रात येतात. तुम्ही जर ह्या कार्यक्षेत्रात बघितलं असाल, ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात बरेचसे रस्ते हे खड्डेमय आहेत. त्यांची कुठचीही डागडुजी झालेली नाही आहे. प्रथमतः ती डागडुजी करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. वाडीवार रस्ते असतील, विजेचे प्रश्न असतील किंवा शालेय मुलांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, ते सोडवण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेन. माझ्या गावात आणि इतरही बघितलं तर ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात कुठचंही आरोग्य केंद्र नाही आहे. ते उभारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करेन. हे माझं ध्येय आहे. नाही, आजचा शेतकरी बराच अडचणीत आलेला आहे. त्यांच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन की सरकारच्या जो योजना आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात बरेचसे मच्छीमार बांधव आहेत. त्यांचेही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांचे जागेचे प्रश्न असतील, त्यांच्यासाठी काय म्हणतात स्टोरेजचा प्रश्न असेल, बरेच प्रश्न त्यांच्यासाठी प्रलंबित आहेत. ते सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. महिलांसाठी आपल्या खाडी किनाऱ्यावर हाऊसबोट किंवा इतर पर्यटनदृष्ट्या, विकासात्मकदृष्ट्या काही गोष्टी करता येतील का, हा सुद्धा विचार अभ्यास करून मी करण्याचा प्रयत्न करेन. नाही, मुळात तुम्ही जसं म्हटलात की विकास होत नाही आहे किंवा असं होत नाही आहे, कारण तो जिल्हा परिषद सदस्य तितका सक्षम असायला पाहिजे, तितकी त्याची तळमळ असायला पाहिजे. कोणीतरी उभा केला, कोणाला तरी तिकीट मिळाली म्हणून तो उभा असता कामा नये. मुळात त्या जिल्हा परिषद मतदारसंघात त्याची तळमळ तशी असली पाहिजे आणि ती तळमळ माझ्याकडे आहे. म्हणून त्या तळमळीने मी ह्या पूर्ण भागाचा विकास करण्याचा माझा मानस आहे. प्रथमतः माझ्या डोक्यात चाललेलं पहिलं काम म्हणजे ह्या पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात असणारी स्वच्छता. तुम्ही बघत असाल तर रस्त्याच्या काठोकाठ सगळे रस्ते कचऱ्याने भरून गेलेले आहेत. जिथे आरोग्याचे प्रश्न त्याच्यामुळे निर्माण झालेले आहेत. ती स्वच्छता पूर्ण गावाची कशी करता येईल ह्याच्याबाबत मी प्रथम प्राधान्य देईल. तसंच मी म्हटलं तसंच की वाव आहे आपल्या खाडीकिनारी काहीतरी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा, तोही उपलब्ध करून देण्याचा मी खूप प्रयत्न करेन. नाही, एक गोष्ट खरं बोलायचं झालं तर ह्याला पूर्णपणे आम्ही नागरिकसुद्धा तितकेच जबाबदार आहोत. जोपर्यंत आम्ही टेबलाखालून पैसे देत राहणार तोपर्यंत अधिकारी ते पैसे घेत राहणार. जर आपण त्याच्याविरुद्ध आवाज उठवला नाही तर तो आवाज लोकांपर्यंत पोचणार नाही. आणि ह्या गोष्टी आहेत की मी थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन की हा भ्रष्टाचारामुळे आपली जी अर्थव्यवस्था आहे हिला पोखरण लागलेली आहे, तर ती थांबवण्याचा मी प्रयत्न करेन. नाही, उद्योगधंद्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी त्याचा पुरेपूर पाठपुरावा करेन शासनाकडे. पण हे अखत्यारीत येणारे प्रश्न जे आहेत हे आमदार खासदारांकडे आहेत, पण त्याच्यावर त्यांचं दुर्लक्ष आहे. त्याच्यामुळे माझे जे स्थानिक मित्रमंडळी आहेत हे बेरोजगार आहेत असं मला वाटतं. जर हे उद्योगधंदे सिंधुदुर्गात त्यांनी उपलब्ध करून दिले, उदाहरणार्थ MIDC त्यांनी चालू केली असती, तर माझे आज जे मित्रमंडळी आहेत ते गोवा राज्यात गेले नसते. मग मी तो प्रयत्न करेन की त्यांना पाठपुरावा करेन की माझ्या गावात असं काही गोष्टी करता येतील का, किंवा त्यासाठी माझ्याकडनं काही प्रयत्न होतील का, माझ्या गावातल्या लोकांकडनं मिळून मी काही प्रयत्न करू शकतो का, मी शासनाकडे त्याचा पाठपुरावा करेन. नाही, महिलांच्या बाबत म्हणायचं झालं तर महिलांना करण्यासारखे बरेच उद्योग आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बऱ्याच प्रमाणात मोठा निधी किंवा कर्ज उपलब्ध होतात. त्या कर्जाचा योग्य वापर त्या महिलांनी केला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन शिबिर मी आयोजन करेन किंवा त्या संदर्भातले छोटे व्यवसाय असतील किंवा उद्योग असतील त्या संदर्भातले व्यावसायिक प्रशिक्षण त्यांच्यासाठी मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. नाही, त्याच्यासाठी शासनाने मच्छीमारांसाठीच त्यांनाच सक्षमीकरण केलं पाहिजे. कारण काय आहे की जो भाव माशांना मिळतो आपल्याकडे तो तुटपुंजा मिळतो आणि तोच भाव त्यांना त्या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यांची चुकी नाही आहे, ते आपले मासे त्या परराज्यात विकत आहेत. ते आम्ही कमी पडतो आहे ते मासे आम्ही विकत घ्यायला. त्याच्यामुळे आम्ही सक्षम व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
खरं तर सगळ्या तरुणांनी राजकारण यायलाच पाहिजे. आपण बघतो की तरुण फक्त व्हॉट्सअप आणि इतर ग्रुपवरनं ग्रामपंचायतवरती असतील किंवा इतर माध्यमांवर टीका करत असतात. पण कधीतरी ग्रामपंचायतीची एखादी मीटिंग लागली, ग्रामसभा लागली, तर तिथे येऊन ते बोलत नाहीत किंवा आपला आवाज तिथे उठवत नाहीत. तर त्या तरुणांनी खरोखर पुढे यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारणात न येण्यामागचं कारण म्हणजे मला वाटतं हा आताचा झालेला पैशांचा वापर. हा ज्यावेळी पैशांचा वापर थांबेल, त्याचवेळी तरुण पिढी अजूनही राजकारणाकडे येतील, त्यांनाही संधी मिळेल आणि लोकांनी ती त्यांना द्यायला पाहिजे. मी गेली 5 वर्ष आरोंदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे. माझं काम जे केलेलं आहे ते मी माझ्या लोकांच्या समोर आहे. मी परतही सांगतो की वाडीवाडीतले रस्ते असतील, विजेचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, माझ्या ग्रामपंचायत कार्याचे नूतनीकरण असेल किंवा इतर प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग असेल, शैक्षणिक बाबतीत असेल, इतरही बाबतीत असेल, सांस्कृतिक गोष्टीत असेल, तो मी घेत असतो. म्हणून हाच वसा मला 9ही गावात न्यायचा आहे. माझ्या मतदारसंघात ती विकासगंगा मला पोचवायची आहे. म्हणून मला तुम्ही एक मत द्यावं अशी माझी इच्छा आहे. कुठचीही गोष्ट बोलून करता येत नाही. म्हणजे मी आज जर काही बोललो तर त्यांना विश्वास वाटणार नाही. मी केल्यानंतर मी सांगेन की मी हे काम केलेलं आहे. जसं की मी आज सांगतो की मी माझ्या बऱ्याच गावातल्या गोष्टी केलेल्या आहेत. तसं मी ह्या पूर्ण मतदारसंघाचा विकास घडवून आणेन, करून दाखवेन आणि पुढच्या वेळी जाताना त्या मतदाराच्या विकासावरच त्यांच्याकडे मत मागेन. माझ्या मते जनता सुज्ञ आहे. लोकांना कळतं आहे की कुठचा उमेदवार आपला विकास करू शकेल, आमचा विकास करू शकेल की स्वतःचा विकास करू शकेल, ह्याबाबत जनता जागरूक आहे. कितीही पैशाचा वापर असला किंवा करत असतील तरी मला विश्वास आहे की माझ्यावर माझा गाव, माझी जनता, माझा मतदारसंघ माझ्यावर विश्वास ठेवेल आणि मला एक संधी नक्की देईल. विद्यमान सदस्यांनी तिरोडा गाव सोडा, माझ्या गावात एक जरी त्यांच्या लेटर हेडवर जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक जरी काम केलेलं असेल तर त्यांनी दाखवावं. तर मी इलेक्शनातनं माघार घ्यायला तयार आहे. नक्कीच 100% विकासात त्या खूप कमी पडलेल्या आहेत. माझ्या गावातील तुम्ही मतदारांना विचारा, त्यांचा शून्य जनसंपर्क आहे. कुठच्याही बाबतीत विकासात्मक धोरणं असतील किंवा जो निधी जिल्हा परिषद माध्यमातून येत असतो गावामध्ये, त्या गावाच्या निधीमध्ये ते पूर्णपणे अपयशी झालेले आहेत असं मला वाटतं. नाही, मला असं बोलण्यापेक्षा त्यांचं कालच निलंबन झालं अशी मी बातमी आपल्या माध्यमातून ऐकली. मग ह्या गोष्टी मी त्या भाजप पक्षाच्या आहेत ह्या वतीने ते बोलू शकत नाहीत, कारण ते आता भाजप पक्षात नाही आहेत. तो भाजप पक्षाचे असू शकते, ते आता अपक्ष उमेदवार आहेत. खरं तर हा प्रश्न आपण आमदार साहेबांना विचारायला पाहिजे, कारण माझ्या गावात मद्यार कारखाना उभारला गेलेला आहे आणि तो अजूनही बंद अवस्थेत आहे. लोकांचे पैसे दिलेले गेले नाही आहेत. लोकांचे शेअर होल्डर असूनही तो कारखाना बंद पडलेला आहे, बंद अवस्थेत आहे. हा मुद्दामून प्रश्न तुम्ही आमदार साहेबांना विचारा की का चालू होत नाही. नाही, निश्चितपणे मला याची पूर्णपणे माहिती नाही आहे. तरीसुद्धा मी अभ्यास करून अशी काही प्रक्रिया करता येईल का बोंडूपासून आणि रोजगार निर्मिती करता येईल का, ह्याचा निश्चितपणे अभ्यास करून मी माहिती घेऊन मी प्रयत्न करेन हे करण्याचा. सर्वप्रथम मी प्राधान्याने विचार करेन की उत्तम स्टील माझ्या ज्या मतदारसंघात येते ते उत्तम स्टील एवढा मोठा प्रकल्प बंद पडलेला आहे, तो चालू करण्याचा आणि युवकांना त्याच्यातनं काही रोजगार निर्मिती होईल का आणि तो बंद पडलेला प्रकल्पामागे तो चालू करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन आणि जर तो चालू झाला तर माझ्याच कुटुंबातील किंवा माझ्या जेवढे युवक आहेत त्यांना तिथे रोजगार निर्मिती होऊ शकते असं मला वाटतं. सिद्धेश रवींद्र नाईक अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आणि माझ्या उभाटा सेनेच्या पाठिंब्यावर मी इलेक्शन लढवत आहे. माझं चिन्ह आहे शताचा पंखा आणि मी 3 नंबर मतदानाच्या चिन्हावर 3 नंबरला माझं मतदान आहे. तसंच माझ्यासोबत सुवर्णा तिरोडकर ह्या पंचायत समिती सदस्य म्हणून उमेदवारी लढवत आहे. त्यांचं चिन्ह आहे मशाल. तसंच दुसऱ्या पंचायत समितीत उदय पारिपत्य हेही माझ्यासोबत आहेत आणि त्यांचंही चिन्ह मशाल आहे. आम्ही सर्व तिघही उमेदवार मिळून ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकासात्मक ध्येयधोरणं नजरेसमोर ठेवून ही इलेक्शन लढवत आहोत आणि आमच्या ह्या तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या. आपलं एक मत द्या. आम्हाला ते अनमोल आहे. धन्यवाद.